संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई अप्रतिम. जेव्हा कोणता चित्रपट तुम्ही बघता आणि तुमच्याकडे शब्दच नसतात ओव्हरऑल, म्हणजे काय बोलू काय नाही, म्हणजे फक्त ॲक्टिंग नाही, स्टोरी, डायरेक्शन, प्रोडक्शन व्हॅल्यू पण या चित्रपटाची. तर यार मी शब्द म्हणजे खरं सांगतो स्पीचलेस आहे मी. इट जस्ट दॅट की मला रिव्ह्यू द्यायचा आहे, पण कौतुक किती करू कसं करू हे कळणं खूप अवघड आहे. बरेचसे मी आर्टिकल्स वगैरे पण आजपर्यंत वाचलेले आहेत, बरेचसे ग्रंथ पण, त्यातल्या त्यात काही गोष्टी म्हणजे महत्त्वाच्या हिस्टॉरिक पण माझ्याकडे काही पुस्तकं आहेत. पण ज्या पद्धतीने चित्रपट आपल्या समोर मांडला गेला आहे ना, ज्या ऑब्व्हियसली हा चित्रपट त्यातल्याच एका याच्यातून घेतला असणार आहे, पण यार सॅल्यूट टू द मेकर्स. काय सांगू मी यार प्लीज डोंट मिस दिस फिल्म. म्हणजे मी एवढंच सांगेल की अरे खूप कमी म्हणजे नाच्या बरोबर बनतात रे असे चित्रपट, आणि जर तुम्ही यांना नाही सपोर्ट करणार ना मित्रांनो तर मग झालं यार. अरे त्यांची ॲक्टिंग बघा, त्यांचं एक तर डायरेक्शन, स्टोरी टेलिंगची जी पद्धत आहे ती बघा, काय सुंदर. म्हणजे असं वाटतच, असं 2025 वगैरे विसरून जाल तुम्ही ना त्या युगातच जाल डायरेक्ट. म्हणजे असं वाटेल तुम्हाला की तुम्ही फक्त थिएटर एक्सपिरियन्स तर घ्या या चित्रपटाचं, तुम्हाला कळेल मी काय म्हणतो आहे. वर्ड्सच नाही, मी सिरियसली सांगतो आहे. अप्रतिम, सुंदर, खूप मजा, म्हणजे खूप मजा इन द सेन्स मी सांगेल चित्रपटाला आपण बघून नाही का असं एक मंत्रमुग्ध मे बी अशा टाईपचं एक वर्ड असेल, किंवा सॅटिस्फॅक्शन मिळतं यार. नक्की बघा, खूपच सुंदर चित्रपट आहे ज्या पद्धतीने, आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्यातून कळतील आणि धन्य आहेत ते. तर पूर्ण म्हणजे नक्की बघा मित्रांनो, माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत ऑनेस्टली. 5 out of 5.